महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी जाहीर केलं आहे की 2024 मध्ये नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांना 5,000 रुपयेचं सानुग्रह अनुदान, दिवाळी बोनस देण्यात येणार आहे। ही रक्कम थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। या योजनेला नाव देण्यात आलं आहे बांधकाम कामगार दिवाळी बोनस योजना 2025। कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या माहितीनुसार पुढील अटी पूर्ण करणाऱ्या कामगारांना लाभ मिळणार आहे। महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याण महामंडळाकडे नोंदणीकृत असलेले कामगार, ज्यांचे कामगार कार्ड सक्रिय आहे, महाराष्ट्रात किमान 15 वर्षांपासून वास्तव्यास असलेले कामगार, 18 ते 60 वर्षे वयोगटातील कामगार, मागील वर्षभरात किमान 90 दिवस काम केलेले कामगार। अर्ज करण्यासाठी तुमच्याजवळ पुढील कागदे असणे आवश्यक आहे: आधार कार्ड, नोंदणीकृत बांधकाम कामगाराचं स्मार्ट कार्ड, सक्रिय नोंदणीची पावती, आधार लिंक बँक खाते, पासबुक किंवा बँक स्टेटमेंट, मोबाईल क्रमांक। अर्ज फॉर्म। दिवाळी बोनससाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे। महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। महबूब व 3 लॉग इन करून दिवाळी बोनस सानुग्रह अनुदान योजना हा पर्याय निवडा। आवश्यक माहिती भरा: कामगार क्रमांक, आधार क्रमांक, बँक खाते तपशील। सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करा। अर्ज सबमिट करा। अर्ज मंजूर झाल्यावर रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल। दिवाळी हा आनंदाचा सण असला तरी अनेक कामगारांना या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे सरकारने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या योजनेतून 5,000 रुपयेचं आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे। या बोनसच्या मदतीने कामगार आपल्या कुटुंबासह दिवाळीचा सण अधिक आनंदात आणि समाधानात साजरा करू शकतील। लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: हा बोनस वर्षातून एकदाच दिला जातो। कामगाराचं नोंदणी कार्ड सक्रिय असणं आवश्यक आहे। बँक खाते आधार लिंक असणं बंधनकारक आहे। अर्ज मंजूर झाल्यानंतरच रक्कम खात्यात जमा होईल। माहिती आवडली असेल तर इन्फो पॉइंट मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा।